नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असे म्युच्युअल फंड ज्यांनी गेल्या 4 वर्षामध्ये जबरदस्त असे रिटर्न दिलेले आहेत. त्यामध्ये आपण लार्ज कॅप फंड, मिड कॅप फंड, लार्ज अँड मिड कॅप फंड, स्मॉल कॅप फंड आणि मल्टी कॅप फंडमधले टॉप 5 फंड पाहणार आहोत ज्यांनी गेल्या 4 वर्षामध्ये जबरदस्त रिटर्न दिलेले आहेत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. सुरुवात करूयात लार्ज कॅप फंडपासून. लार्ज कॅपमध्ये DSP टॉप 100 इक्विटी फंड हा लार्ज कॅपमधील सगळ्यात पहिला फंड आहे आणि त्याचे 4 वर्षाचे जर तुम्ही रिटर्न्स पाहिले तर ते ॲव्हरेज रिटर्न आहेत 17.2%. यामध्ये 2021मध्ये 19%, 2022मध्ये 1.4%, 2023मध्ये 26% आणि 2024मध्ये 20% रिटर्न या फंडने दिलेले आहेत आत्तापर्यंत. 2022 हे वर्ष सगळ्याच फंडसाठी खूप चांगलं नव्हतं. त्यामुळे इथे तुम्हाला बरेच असे फंड्स आहेत की ज्यांचे निगेटिव्हमध्ये रिटर्न्स आहेत किंवा काही फंडने रिटर्न दिलेत पण ते एकदम मिनिमम आहेत. दुसरा फंड आहे बरोदा BNP पेरिबास लार्ज कॅप फंड. हा फंड मार्केटमध्ये 2004मध्ये आला आणि याने 2021मध्ये 22% रिटर्न दिले, 2022मध्ये 4%, 2023मध्ये 24% आणि 2024मध्ये 20%. असे सगळे मिळून याचे जर रिटर्न्स तुम्ही पाहिले तर 17.80% रिटर्न या फंडने दिलेले आहेत. यानंतर आहे इन्व्हेस्को इंडियाचा लार्ज कॅप फंड. हा फंड 2009मध्ये मार्केटमध्ये आला. याने सुद्धा 2021मध्ये 32% रिटर्न दिलेले आहेत, 2022मध्ये -3% रिटर्न दिलेले आहेत, 2023मध्ये 27%, 2024मध्ये 20% रिटर्न. म्हणजे ओव्हरऑल रिटर्न जर पाहिलेत तुम्ही तर 19.33% रिटर्न या फंडने दिलेले आहेत. यानंतर आहे बंधनचा लार्ज कॅप फंड. या फंडने सुद्धा 2021मध्ये 26% रिटर्न आहे, 2022मध्ये -2.32%, 2023मध्ये 26%, 2024मध्ये 18% आणि ओव्हरऑल ॲव्हरेज पाहिलं तर 17.18% रिटर्न या फंडने दिलेलं आहे. यानंतर आहे HSBCचा लार्ज कॅप फंड, ज्याने 2021मध्ये 22% रिटर्न दिलेत, नंतर 22मध्ये 0.5%, 23मध्ये 23.51% आणि 24मध्ये 18.32%. ओव्हरऑल रिटर्न जर तुम्ही पाहिले तर 16.26% रिटर्न या फंडने दिलेले आहेत. 17 ते 18% रिटर्न आरामशीर मिळून जातात जर तुमची लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असेल तर. म्हणजे तुम्ही 2022मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट केली आणि त्याच वर्षात तुम्हाला मायनसमध्ये रिटर्न दिले तर याचा अर्थ पुढे जाऊन तुम्हाला मायनसच रिटर्न मिळतील असं नाही. पण जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ठेवली तरच तुम्हाला चांगले रिटर्न्स यामधून पाहायला मिळतात. हे झालं लार्ज कॅप फंडचं. यानंतर आहे मिड कॅप फंड. मिड कॅप फंडमध्ये मोतीलाल ओसवालचा मिड कॅप फंड सगळ्यात जास्त रिटर्न देतोय. यामध्ये त्याने रिटर्न दिलेत आत्तापर्यंत 41% गेल्या 4 वर्षामध्ये आणि 4 वर्षाचा परफॉर्मन्स पहा. 21मध्ये 55%, 22मध्ये 10%, 23मध्ये 41%, 24मध्ये 57% या फंडने रिटर्न दिलेत आणि म्हणून याचं ओव्हरऑल रिटर्न 41% आहे 4 वर्षामध्ये. त्यानंतर आहे इन्व्हेस्को इंडियाचा मिड कॅप फंड. हा फंडसुद्धा तुम्हाला 30% रिटर्न देतो आहे. 2021मध्ये 43%, 2022मध्ये 0.51%, 2023मध्ये 34%, 2024मध्ये 43% या फंडने रिटर्न दिलेले आहेत. मोतीलाल ओसवाल, HSBC, कोटक, HDFC, SBI या फंडबद्दल बरेच लोक बोलत असतात. पण इन्व्हेस्को इंडिया हा असा फंड आहे ज्यांचं मार्केटमध्ये तेवढं नाव नाही आहे, पण तरीसुद्धा हा फंड खूप चांगले रिटर्न्स देतो आहे आणि ज्यांना म्युच्युअल फंडमध्ये चांगलं माहिती आहे ते लोक या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतात. म्हणून तर याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट दिसते 6,000 करोड लोकांनी या फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे. यानंतर आहे HSBCचा मिड कॅप फंड. यामध्ये 12,000 करोडची इन्व्हेस्टमेंट आहे लोकांची. 30% हा रिटर्न देतो आहे 2021मध्ये, 2022मध्ये 1%, 2023मध्ये 40%, 2024मध्ये 39%. ओव्हरऑल रिटर्न पहा 27% रिटर्न या फंडने 4 वर्षात दिलेले आहे. यानंतर आहे एडेलवाईजचा मिड कॅप फंड. हा फंड 2007मध्ये मार्केट आला. 8,666 करोड लोकांची यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. 50% रिटर्न 21मध्ये दिले, 22मध्ये फक्त 2% रिटर्न आहेत आणि 2022 हे वर्ष सगळ्याच म्युच्युअल फंडसाठीच खूप खराब होतं. काहींनी त्याच्यामध्ये काम केलं आणि चांगले रिटर्न्स दिले, पण बऱ्यापैकी म्युच्युअल फंड्सने तुम्हाला मायनसमध्ये किंवा आयदर 2-3%च रिटर्न दिलेत, कारण की ते वर्षच खूप खराब होतं म्युच्युअल फंड इंडस्ट्रीसाठी आणि स्टॉक मार्केटसाठी सुद्धा. 2023मध्ये रिटर्न दिलेले आहेत 38% आणि 2024मध्ये सुद्धा 38%. ओव्हरऑल रिटर्न आहेत 32%, म्हणजे ॲव्हरेज रिटर्न आहेत 32%. यानंतर आहे कोटकचा एमर्जिंग इक्विटी फंड. या फंडमध्ये सुद्धा 53,000 करोड रुपयांची लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि रिटर्न जर तुम्ही पाहिले तर जवळपास 47% रिटर्न आहेत 2021मध्ये, 2023मध्ये 31% आणि 2024मध्ये 33%. ओव्हरऑल रिटर्न जर पाहिलं तुम्ही तर 29% रिटर्न
या फंडने दिलेले आहेत. तर हे होते मिड कॅप कॅटेगरीमधले टॉप 5 फंड. यानंतर पाहूयात आपण लार्ज अँड मिड कॅप कॅटेगरीमधले इतर फंड. यामध्ये आहे मोतीलाल ओसवालचा यानंतर आपण पाहूयात लार्ज अँड मिड कॅप कॅटेगरीमधले फंड. यामध्ये आहे मोतीलाल ओसवालचा लार्ज अँड मिड कॅप फंड, जो 2019मध्ये मार्केटमध्ये आला. 2020-21मध्ये त्याने 40% रिटर्न दिले, 22मध्ये 1% रिटर्न आहेत, 23मध्ये 38, 24मध्ये 46. ओव्हरऑल ॲव्हरेज जर तुम्ही पाहिलं तर 31% या फंडने रिटर्न दिलेले आहेत. यानंतर आहे HDFCचा लार्ज अँड मिड कॅप फंड, ज्यामध्ये 23,899 करोडची लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि याने सुद्धा 43%, 8%, 37%, 19% असं करत त्याने रिटर्न दिले आणि ओव्हरऑल रिटर्न आहेत 27%. यानंतर आहे बंधनचा कोर इक्विटी फंड, UTIचा लार्ज अँड मिड कॅप फंड, निपॉनचा इंडिया विजन फंड. हे असे काही फंड आहेत ज्यांनी ओव्हरऑल रिटर्न जर तुम्ही पाहिले तर त्यांचे 26%, 26% आणि 24% रिटर्न या फंड्सने दिलेले आहेत. इथे सुद्धा पहा 2022मध्ये यांनी खूप कमी रिटर्न्स दिलेत. त्याला आपण असं चांगलं असं म्हणता येणार नाही, कारण की इतर वर्षांमध्ये बघा ना 40%, 38%, 46% असे रिटर्न आहेत आणि 2022मध्ये खूपच कमी रिटर्न्स या फंडने सुद्धा दिलेले आहेत. यानंतर पाहूयात स्मॉल कॅप फंडमधील फंड. कोणचा स्मॉल कॅप फंड सगळ्यात जास्त रिटर्न देणारा आहे, ज्याने आत्तापर्यंत 41.57% रिटर्न दिलेले आहेत आणि 2021मध्ये तर याने 88% रिटर्न दिलेले, 2022मध्ये 9%, 2023मध्ये 46 आणि 2024मध्ये 22% रिटर्न या फंडने दिलेले आहेत. त्यानंतर आहे निपॉन इंडियाचा स्मॉल कॅप फंड, HSBCचा स्मॉल कॅप फंड, बंधनचा स्मॉल कॅप फंड, इन्व्हेस्को इंडियाचा स्मॉल कॅप फंड आणि हे सगळ्या फंड्सने जर तुम्ही इथे पाहिलात तर खूप जबरदस्त रिटर्न दिलेले आहेत. यामधील बंधनचा स्मॉल कॅप फंडने 2022मध्ये -6% रिटर्न दिले होते, पण नंतरचा जो गॅप होता तो त्याने कव्हर केला आणि चांगले रिटर्न्स तुम्हाला इथे पाहायला मिळतात. पहा 2024मध्ये इतर फंड्सने 22-23% रिटर्न दिलेले आहेत, पण बंधनच्या फंडने 43% रिटर्न दिलेले आहेत. म्हणजे मधला जो गॅप होता तो फुलफिल झाला आणि त्यामुळे इथे 35% तुम्हाला ॲव्हरेज रिटर्न पाहायला मिळतात गेल्या 4 वर्षामध्ये. हे जे मी फंड सांगतो यामध्ये माझं कोणत्याही प्रकारचं तुम्हाला बाईंग किंवा सेलिंगचं रिकमेंडेशन नाही. हे फक्त एज्युकेशनल पर्पजसाठीचा व्हिडिओ आहे. म्हणजे एखादा फंड निवडताना काय काय गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात त्या मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे आता इथे आहेत मल्टीकॅप फंड आणि मल्टीकॅप फंडमध्ये तुम्ही पाहिलात तर 2022मध्ये काही फंड्सने 14% रिटर्न दिलेत, काहींने -3% रिटर्न दिलेत, पण ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं तर 26% रिटर्न ह्या फंडने दिलेले आहेत. एखाद्या फंडने एखाद्या वर्षी खूप चांगलं परफॉर्म नाही केलं तर याचा अर्थ तुम्ही त्या फंडमधील तुमची इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायची असा होत नाही. तर पुढे जाऊन तो फंड खूप चांगला परफॉर्म करतो आणि चांगले रिटर्न्स तुम्हाला मिळवून देतो. म्हणजे इथे -3% होते, पण इथे बघा 30% आहे. 2024मध्ये कोणत्या फंडने किती दिलेत? 11% रिटर्न, पण या फंडने दिलेले आहेत 31% रिटर्न. त्यामुळे कोणत्याही फंडमध्ये ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेस नक्की लक्षात घ्या की त्याचा पास्ट परफॉर्मन्स कसा आहे. जर तो कंटिन्यू 2-4 वर्ष 3%, 2%, 5%, 10%, 12% एवढेच रिटर्न देतो आहे तर मग त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू नका. पण जर एखाद्या वर्षी इतर फंडसुद्धा कमी आहेत आणि तोसुद्धा फंड कमी आहे तर त्यावरून त्या फंडला जज करू नका. तर इथे मल्टीकॅप फंडसुद्धा तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स देणारे दिसतील. कोणचा ॲक्टिव्ह फंड आहे? महिंद्रा मनुलाईफचा मल्टीकॅप फंड आहे. त्यानंतर इथे निपॉन इंडियाचा मल्टीकॅप फंड आहे. बरोदा PNB पेरिदास मल्टीकॅप फंड आहे. सुंदरमचा मल्टीकॅप फंड आहे. या फंड्सने सुद्धा खूप जबरदस्त रिटर्न तुम्हाला इथे दिलेले आहेत. म्हणजे 22%, 26%, 31%, 27%, 25% हे 4 वर्षाचे रिटर्न्स आहेत. ॲव्हरेज रिटर्न जर तुम्ही काढलं तर ॲव्हरेज एवढे रिटर्न्स त्यांनी तुम्हाला दिलेले आहेत. पण आता या फंडने पुढे इतर वर्षीसुद्धा जर 10%, 11%, 22% एवढेच रिटर्न दिले आणि त्या कॅटेगरीमधल्या फंडने जर 30%, 40%, 38% रिटर्न दिले तर मग मी म्हणेल की हा फंड तेवढा परफॉर्म करत नाही किंवा त्याला मी अंडर परफॉर्म म्हणून कन्सिडर करेल आणि इतर फंडचा फ्युचरमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी विचार करेल. हे झाले टॉप फंड, ज्यामध्ये मी तुम्हाला लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, लार्ज अँड मिड कॅप आणि मल्टीकॅप फंडबद्दलच्या माहिती दिली. आता यामध्ये सगळ्यात चांगले परफॉर्म करणाऱ्या 2 कॅटेगरी जर मला सांगायच्या झाल्या तर मिड कॅप आणि स्मॉल कॅप कॅटेगरी जी आहे ही खूप चांगला परफॉर्म करते आणि चांगले रिटर्न जनरेट करून देते. आणि जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटसुद्धा पाहिली तर ह्या फंड्समध्ये लोकांनी सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. म्हणजे जे फंड मी सिलेक्ट केलेले आहे त्याच फंडमध्ये तर पहा एवढी इन्व्हेस्टमेंट लोकांची आहे. 61,000 करोड आहे, 17,000, 9,000, इथे सुद्धा 26,000, 6,000, 12,000, 8,000, 53,000
एवढी इन्व्हेस्टमेंट लोकांची या फंड्समध्ये आहे आणि रिटर्न्स पण तुम्ही पहा, जवळपास 30% ॲव्हरेज रिटर्न ह्या फंड्सने गेल्या 4 वर्षामध्ये दिलेले आहेत. जर तुम्ही ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असाल आणि तुम्हाला जर कमी वेळात जास्त वेल्थ क्रिएट करायची असेल तर अशा टाईपच्या फंड्सच्या कॅटेगरीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता फ्युचरमध्ये. आता दुसरं आहे, जर मला जास्त रिस्क नाही घ्यायची आहे आणि कमी रिस्कमध्ये चांगले रिटर्न्स हवे असतील, यामध्ये आहे लार्ज अँड मिड कॅप फंड आणि मल्टी कॅप फंड. हे फंड तुम्हाला ॲव्हरेज 20 ते 25च्या बिटवीन रिटर्न्स आरामशीर मिळवून देतात आणि त्यामध्ये मी तुम्हाला हे फंडसुद्धा सांगितलेले आहेत की कोणते फंड गेल्या 4 वर्षामध्ये चांगले परफॉर्म करत आहेत. याचा अर्थ असा नाही की तुम्ही याच फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करावं, कारण की ही पास्ट डेटा आहे. फ्युचरमध्ये काय होईल कोणीही सांगू शकत नाही आणि असे रिटर्न्स मिळतील की नाही सांगू शकत नाही. पण ज्या अर्थी या फंड्समध्ये लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे त्या अर्थी पुढे जाऊनसुद्धा हे फंड चांगलेच परफॉर्म करणार. पण जर तेवढीसुद्धा रिस्क मला घ्यायची नाही आहे तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे लार्ज कॅप फंडचा. हा लार्ज कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा फंड आहे. हा फंड तुम्हाला 15 ते 16%च्या बिटवीन आरामशीर रिटर्न्स देऊन जातो. लार्ज कॅप फंडचा एक्सपेन्स रेशो हा सगळ्यात जास्त असतो. इतर कॅटेगरीमधले जे फंड आहेत त्यामध्ये तुम्हाला एक्सपेन्स रेशो कमी पाहायला मिळेल, तर 2% आरामशीर आहे. पण तेच जर तुम्ही मिड कॅपचा ॲव्हरेज रेशो पाहिला, लार्ज अँड मिड कॅपचा पाहिला तर 1.73%, इथे पण 1.73 2%च्या आसपास आहे. आणि याचमध्येच जर तुम्ही स्मॉल कॅप किंवा मिड कॅप कंपनीजमध्ये एक्सपेन्स रेशो पाहिला तर तो खूपच कमी आहे, म्हणजे 1.6%, 1.43% असे एक्सपेन्स रेशोज तुम्हाला मिड कॅप किंवा स्मॉल कॅप कंपनीजमध्ये पाहायला मिळतील. ह्या काही गोष्टीसुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायला हव्यात की ज्या फंडमध्ये आपण एंट्री करतो आहे त्या फंडमध्ये फंड साईज काय आहे, एक्सपेन्स रेशो किती आहे, हा फंड मार्केटमध्ये कधी आला, त्याचा पास्ट परफॉर्मन्स कसा आहे, जो फंड मॅनेजर आहे त्याच्याकडे किती एक्सपिरियन्स आहे फंड मॅनेज करण्याचा, आणि ॲव्हरेज रिटर्न आपल्याला तो फंड किती देतो आहे आणि फ्युचरमध्ये आपल्याला तो देऊ शकेल का. त्याचबरोबर त्या फंडमध्ये असलेल्या कंपनीज कोणकोणत्या आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही त्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं असतं. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गेल्या 4 वर्षामध्ये असलेले टॉप 4 फंड सांगितलेले आहेत सगळ्या कॅटेगरीमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला लार्ज कॅप, मिड कॅप, लार्ज अँड मिड कॅप, स्मॉल कॅप आणि मल्टी कॅप कॅटेगरीमधले फंड सांगितलेले आहेत. तर आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.